नैना चकित झाली की तिला एवढं धाडस कुठून आलं. पुढच्या क्षणी तिचा घसा एखाद्या लोखंडी पंजात अडकला. ईशान राणेचा रुंद हात तिच्या कोमल मानेभोवती घट्ट आवळला होता. नैना श्वासासाठी तडफडू लागली. तिची मान इतकी नाजूक की त्यांच्या लांब बोटात एक काडीप्रमाणे वाटत होती. तिचा श्वास अडखळू लागला. पापण्या वेगाने लवलवू लागल्या. तिच्या डोळ्यात, त्याच्या नजरेत दिसणारी निर्दयी थंडगार चमक परावर्तित झाली. खूप हिंमत वाढली आहे तुझी. ईशानचा आवाज मंद परंतु तुच्छतेने ओथंबलेला होता. त्याचा स्वर सिंहाच्या गुंजारवासारखा, जणू शिकार पकडलेल्या शिकाऱ्याचा. माझ्या लोकांना स्पर्श करणाऱ्या 2 ठिकाणी सापडतो, एकतर नदीत तरंगताना किंवा तुरुंगात घुसताना. तुला कोणतं ठिकाण हवं? नैना त्याच्या हाताला दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण तो अजून घट्ट झाला. श्वास रोखला जाईल इतपत मृत्यूदाराशी उभा असल्याचा भास होऊ लागला. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, अपमानाचे, भीतीचे. तिने थरथरत्या आवाजात पुटपुटलं, द्वेष करते तुला. त्या गरम अश्रूची थेंब त्याच्या तळहातावर पडली. क्षणभर ईशानच्या नजरेत किंचित हलकासा झटका उमटला. द्वेष करते मी तुला, नैना पुन्हा म्हणाली, आणि त्याच्या क्षणिक दुर्लक्ष साधत तिने जोरात त्याच्या हातावर दात रोवले. ईशानने भुवया उंचवल्या आणि चटकन तिचा घसा सोडून तिला ढकलून दिलं. नैना मागे आपटली आणि थेट जमिनीवर कोसळली. त्या क्षणी त्याचा विश्वासू समर पुढे आला, हातात रुमाल घेत. साहेब म्हणत त्याने ईशानचा हात पुसायला दिला. ईशानच्या कपाळावर चीर स्पष्ट दिसत होती. त्याने जमिनीवर बसलेल्या नैनाकडे तुच्छतेने पाहिलं आणि थंड आवाजात आदेश दिला, तिला घेऊन जा. डॉक्टर आदित्यकडे. ऑपरेशन लगेच सुरू करायला सांगा. हो साहेब. समरने ताबडतोब मान डोलावली. काही अंगरक्षक पुढे सरसावले आणि त्यांनी नैनेला सहज उचललं. ती कितीही झगडली तरी त्यांच्यासमोर तिची ताकद क्षुल्लक होती. तिला उचलून ऑपरेशन थिएटरकडे घेऊन चालले. नैनाचे अश्रू अखेर बांध फुटल्यासारखे वाहू लागले. तिचं मन एकदम काळोखात बुडालं होतं. मी ह्या माणसाचा तिरस्कार करते. मृत्यू आला तरी त्याच्या इच्छेनुसार नाही वागणार, ती मनोमन ओरडत होती. तेवढ्याच टाचा आपटणाऱ्या उंच टाचांच्या सँडलचा आवाज ऐकू आला. थांबा. दारातून एक देखणी, उंच, प्रभावशाली बाई आत आली. ती म्हणजे इमली राणे, ईशानची आई. नैना चकित होऊन तिला पाहू लागली. ती उंच, आकर्षक व्यक्तिमत्वाची स्त्री होती. तिच्या चालण्यात राजशाही दिमाख होता. नैनेला एका क्षणी ती देवदूत भासली. ईशान, हे काही बरोबर नाही. इमलीला आवाज कठोर पण मातृत्वाने भरलेला होता. मी तुझी आई आहे आणि मला निराश वाटते की तू एका निरपराध मुलीशी असं वागत आहेस. ईशानचा चेहरा निर्विकार. आई, ही चूक होती. मी ती दुरुस्त करतो आहे, एवढंच. इमलीने उसासा टाकला. चूक असो वा नसो, तिच्या पोटी तुझं मुलं आहे. तो निर्णय तिचा असायला हवा, तुझा नाही. ती पुढे जाऊन नैनाजवळ अलगद बसली. तिचा आवाज कोमल झाला. बाळा, तुला हे मूल ठेवायचं आहे का? तू ठेवशील असं ठरवलंस तर तुला राणे कुटुंबाच्या छायेखाली सुरक्षित ठेवू. तुझ्यासाठी उत्तम डॉक्टर, उत्तम काळजी मिळेल. सांग, काय ठरवत आहेस? नैना थरथरत्या हाताने आपल्या पोटाला स्पर्श करू लागली. डोळ्यातून पाणी वाहत होतं. तिला पहिल्यांदाच कुटुंब या शब्दाचा गोडवा जाणवत होता. हळू आवाजात तिने मान डोलावली. मला ठेवायचं आहे. मला हे बाळ हवं आहे. एमिलीने समाधानाने हसत तिचा हात धरला. मग बाकी सगळं माझ्यावर सोपव. तू फक्त स्वतःची आणि बाळाची काळजी घे. मी. नैनाच्या ओठावर शब्दच फुटत नव्हते. तिला कधीही वाटलं नव्हतं की हा माणूस तिची मदत करेल. क्षणभरापूर्वीचा त्याचा कठोर स्वभाव आणि आता दाखवलेली ही शांतता, यामुळे तिच्या अंगावर काटा आला. तिचं मन घाबरून गेलं. डोळ्यात अश्रू उभे राहिले. तिला रडायचं नव्हतं, पण भीतीने ते आपोआप उमटलं. ईशान राणे तिच्या त्या लालसर द्राक्षासारख्या मोठ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाहत राहिला. तो मनात म्हणाला, पुन्हा रडते. आजकालची मुलं इतकी नाजूक असतात का? त्याने भुवया आठवल्या. तेवढ्यात जवळच उभा असलेला समर पुढे आला. मिस नैना, मॅडमने तुमच्यासाठी तयार करून ठेवलेली खोली नोकरांनी साफ केली आहे. हॉस्पिटलमधली सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कृपया माझ्यासोबत या.
नैना रडत रडतच मान डोलावली आणि डोळे पुसले. समरने काळजीपूर्वक तिला गाडीत बसवलं. ईशान राणेही मागून आला. त्यांच्या एकट्या उपस्थितीनंही वातावरणात साम्राज्याची धाकटी छाया पसरली. नैना गप्प बसली. गाडी सरळ राणे कुटुंबाच्या आलिशान वाड्याकडे गेली. विशाल बाग, फुलांनी भरलेले मैदान आणि राजवाड्यासारखं घर. काल संध्याकाळी आली तेव्हा तिला नीटसं दिसलं नव्हतं, पण आता दिवसाच्या प्रकाशात तिला खऱ्या ऐश्वर्याचा अंदाज आला. गाडीतून उतर. ईशानच्या थंड आवाजात आदेश होता. तो दाराला टेकून उभा होता, एक हात खिशात, अगदी साधा पण रुबाबदार. सूर्यप्रकाशात त्याचे डोळे झळकत होते. खरं तर हा माणूस दिसायला फार देखणा आहे, नैना स्वतःशी पुटपुटली. तिने हळूच धन्यवाद म्हणत गाडीतून उतरलं. ईशानने मात्र उत्तर दिलं नाही, फक्त पुढे चालत गेला. तो तिला थेट आपल्या अभ्यासिकेत घेऊन गेला. एक फाईल तिच्यासमोर फेकली. हा करार आहे. तू मूल जन्माला घातल्यानंतर तुला 10 कोटी रुपये दिले जातील, पण एकदा ते पैसे घेतलेस तर या मुलाशी तुझा कुठलाही संबंध राहणार नाही. मी आधीच सही केली आहे. तुला काही हरकत नसेल तर सही कर. नैना थक्क झाली. फाईलवर नजर गेली. मोठ्या अक्षरात ईशान राणे सही केलेले होते. तोच ईशान राणे आहे, उत्तर भारतातील सर्वात श्रीमंत घराणं, राणे घराणं. 18व्या वर्षी स्वतःची कंपनी स्थापन करणारा, 20व्या वर्षी कुटुंबाचं साम्राज्य हातात घेणारा आणि केवळ 8 वर्षात जगातील मोठमोठ्या घराण्यांशी स्पर्धा करणारा उद्योजक. आणि ती अज्ञानातच एका विश्वविख्यात अब्जाधीशाच्या मुलाची आई होणार होती. तिच्या श्वासाचा वेग वाढला. 10 कोटी, त्या पैशांनी ती किती काही करू शकली असती. कुटुंबाच्या जुलमातून सुटून पुन्हा शिक्षण घेऊन, कदाचित परदेशी अभ्यासही. तिने घाबरून ओठ चावले. मला 1 कोटी मिळाले तरी चालेल का? ईशानने आश्चर्याने भुवया उंचावल्या. का? नैना हळूच म्हणाली. मी उरलेले 9 कोटी मुलाला भेटण्यासाठीचे हक्क खरेदी करायला वापरू इच्छिते. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. मी तुम्हाला त्रास देणार नाही. तुमच्या सहाय्यकाकडे सगळं सोपवू शकता. मी क्वचितच भेटायला येईन. ती वेगाने बोलत होती, हे दाखवण्याचा प्रयत्न करत होती की ती चिकटू पाहत नाही. ईशान तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. काही क्षण त्याने मोठे डोळे मिटले आणि फक्त हलक्या स्वरात म्हणाला, असं उत्तर दिलं. तो म्हणाला, 10 कोटी ठेव. मुलाला भेटायचं असल्यास समरशी संपर्क कर. नैना सुटकेचा श्वास टाकत म्हणाली, धन्यवाद मिस्टर राणे. तिने ताबडतोब पेन उचललं आणि नाव लिहिलं. नैना ईशानने तिच्याकडे शांत डोळ्यांनी पाहिलं. त्या रात्री एक दासी, वीणा, तिला खोलीत घेऊन गेली. 3ऱ्या मजल्यावर झोपायचं आहे, पण लक्षात ठेव, डावीकडची 3री खोली मध्यरात्री कधीही उघडू नका. नैना थोडी गोंधळली, पण मान डोलावली. खोली मोठी, स्वच्छ, आलिशान होती, पण झोप लागत नव्हती. मी परत अभ्यास सुरू केला पाहिजे, तिने ठरवलं. डिलिव्हरीपर्यंत नुसती थांबायचं तिला नको होतं. म्हणून तिने थोडे पैसे वापरून पुस्तक मागवली. ती अभ्यासात गुंतली. तेवढ्यात धडाम वीज गेली. खोली काळोख्यात बुडाली. ती घाबरली आणि वीणाच्या खोलीकडे जायला बाहेर पडली. गडगडाट, पाऊस, अंधार. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. 4थी खोली हीच असेल का? तिने दार ढकललं. आत औषधाचा वास आला. वीणा, तिने घाबरत हाक मारली. तेवढ्यात विजेचा कडकडाट झाला आणि समोर एक उंच सावली दिसली. काळोखातला एखादा राक्षस. तिच्या डोळ्यात भीती तरळली. भूत? ती दाराकडे धावली, पण पुढच्याच क्षणी तो भूत झटक्यात दाराजवळ आला आणि दार घट्ट बंद केलं. नैना थरथरत होती. पुढच्या क्षणी त्या सावलीने तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले. उष्ण, ज्वलंत.